बातमी येते नाशिकमधून, ही बातमी आहे हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर झालेली आहे। अपेक्षा होतीच की जर जागा शिवसेनेकडे गेली तर उमेदवारी हेमंत गोडसेंना मिळेल, पण आतापर्यंत अगदी काही क्षणापर्यंत वेगवेगळ्या नावांची चर्चा होत होती। अखेर नाशिकची जागा शिवसेनेला गेली आणि शिवसेनेकडनं लगेचच हेमंत गोडसेंना नाशिकची उमेदवारी जाहीर झालेली आहे। आपण काही क्षणापूर्वी न्यूज 18 लोकमतला काही क्षणापूर्वी ही माहिती दिली होती की कदाचित उद्या हेमंत गोडसे उमेदवारी अर्ज दाखल करतील। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांना विचारूया। उदय, काय अपडेट? शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी नाशिक लोकसभा मतदारसंघातून जाहीर करण्यात आलेली आहे। तसं पत्रक देखील अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेलं आहे। विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यावरती पुन्हा एकदा विश्वास ठेवण्यात आलेला आहे शिवसेनेकडून आणि त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। हेमंत गोडसे हे आता महायुतीचे उमेदवार असणार आहेत। नाशिक लोकसभा मतदारसंघातून 2014 आणि 2019 ला हेमंत गोडसे यांनी याच लोकसभा मतदारसंघामधून विजयी मिळवलेला आहे। आता पुन्हा 2024 ला देखील त्यांच्याच गळ्यामध्ये उमेदवारीची माळ टाकण्यात आलेली आहे। गेले काही दिवस आपण सातत्याने पाहतो आहोत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भाजप असेल, यांनी देखील दावा जो आहे नाशिक लोकसभा मतदारसंघावरती केला होता। अखेर नाशिक लोकसभा मतदारसंघात तिढा सुटला आणि ही जागा शिवसेनेला देण्यात आली होती। मात्र त्यानंतर देखील शिवसेनेकडून उमेदवार कोण असणार याबद्दल देखील स्पर्धा जी आहे ती चालू होती। एकीकडे हेमंत गोडसे असेल, दुसरीकडे बोरस्ते असेल, यांचे नाव देखील स्पर्धेत होतं। त्यामुळे कोण दोघांमध्ये बाजी मारते याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। अखेर हेमंत गोडसे यांच्या गळ्यामध्ये उमेदवाराची माळ जी आहे ती पडलेली आपल्याला पाहायला मिळते। हेमंत गोडसे हे आता शिवसेनेचे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार असणार आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघात। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल उदय। नाशिक आणि ठाण्यात कोणाला उमेदवारी मिळते हे जरा चर्चेत येत होते, हे विषय चर्चेत येत होते आणि नाशिकचा विषय तर खूपच लांबलेला होता। आता नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेली आहे। ठाण्यामध्ये नरेश म्हस्के यांना, पालघरचं अजून नाव समोर यायचंय। या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतो।